कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। यजमान भाले तिलकम कुर्यात स्वस्ति न इंद्रो हृदश्रवाः स्वस्ति नः पूजा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः। यश, हात पुढे कर। काल असं ठरलं होतं ना आपलं, हे असं मंगळसूत्र रेवतीसाठी घेतलेलं मंगळसूत्र सापडत नाहीये मला। कोणी पाहिलंय का? बघाल का प्लीज? मी पण मंगळसूत्र तर घेतलं होतं पिशवी। हा त्यांचा प्लॅन असू शकतो। दुर्गा, अगं ते माझ्या कपाटात आहे ना, सकाळी तुला मी आठवण करून दिली होती बाळा। हो आजी, ते खूप गडबड झाली ना सकाळी, घाईघाईत मीच विसरले। आता काही हरकत नाहीये, आपण मागवून घेऊया, तू टेन्शन घेऊ नकोस। ये। हो आजी, मीच जाते आणि पटकन घेऊन येते। नाही नको, आधीच तो मुंडवळांचा गोंधळ घातलाय तुम्ही, अजून नको। प्रॉब्लेम्स आहेत ना, बरीच लोक आहेत, कोणीतरी जाईल, तुम्ही थांबा। दुर्गा बाळा, मुंडावळ्या सापडत नव्हत्या यात लीलाची काही चूक नव्हती। आता कशाला या विषयावर चर्चा करायची आता, नाही का? जा बाळा लीला, तू घेऊन ये जा मंगळसूत्र। अहो पण सरोजिनीताई, माझ्या सुनेवर विश्वास आहे कालिंदीताई, आणि माझी खात्री आहे तिच्या बहिणीच्या लग्नामध्ये तिच्यामुळे काहीच गोंधळ होणार नाही। उलट या कार्यामध्ये सगळ्यात जास्त तीच झटते। आजी, मी लगेच मंगळसूत्र घेऊन येते। आलीच। गुरुजी, तुम्ही लग्नाचा विधी सुरू करा। जे घडतंय ते माझ्यासाठी चांगलंच आहे। लीला आता संपलीच पाहिजे। आज काहीही झालं तरी मी या रेवतीचं लग्न माझ्या यश बरोबर होऊ देणार नाही। मी माझा प्लॅन असा वाया जाऊ देणार नाही। हेच तर हवं होतं मला। रेवती, तू आता कायमची माझी होणार। लीलामुळे आपली ताटातूट झाली होती ना, आता तिचा पत्ता कायमचा कट होणार। आता तुझी माझ्यापासून सुटका नाही। लीलाला पाहिलं कुठे? हो, त्या घरी गेल्यात, मंगळसूत्र घेऊन येतात। मंगळसूत्र तुझ्याकडे होतं ना? हो एजे, चुकलं माझं, मी सकाळच्या गोंधळात विसरले, पण लीलाही घेऊन येतात ना, येतील, आत्ताच येतील। पण तिला का पाठवलं? दुसऱ्या कोणाला पाठवायचं होतं ना? अभिराम, कशाला एवढी काळजी करतोयस? मी पाठवले लीलाला आणायला। मारुतीने घेऊन गेली ती सोबत, येईल इतक्या, शांत राहा।
मारुती दादा, मारुती दादा, मारुती दादा. काय झालं मॅडम? मारुती दादांना बघितलं? मारुती आत्ताच इथे होतं. कुठे गेला काय माहिती. थांबा मी फोन करतो. नको नको जाऊ दे बघा, खूप ना महत्वाचं काम आहे, आपणच जाऊया का? ठीक आहे चला. त्या गाडीचा पाठलाग करा. लीला आजच्या आज संपली पाहिजे. पण सर रस्त्यावर ए कारण नकोय तर काम झालं नाही तर पैसे मिळणार नाही. ठीक आहे सर. जा. हॅलो. लग्नाचे विधी सुरू झालेत. ते पूर्ण झाल्यावर यशला कुठे सोडायचं मी तुला सांगेन. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यश माझा भाऊ आहे. त्याच्या नखाला जरी धक्का लागला ना तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. ठेव फोन. तुम्ही इथे काय करताय? अहो तिथे विधी सुरू आहेत ना. चला चला, आता हे लग्न झालं तर जमाय. आता माझी रेऊ तुमची होणार. झालीच. तुमचं स्वप्न पूर्ण झालं ना? हो ना. देवाची कृपा आहे, माझ्या बाप्पाची कृपा आहे. बरं तुम्ही इथे काय करताय? या या चला. हा मी तुम्हाला बोलवायला चालले. या 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 या. तुम्हाला माहितही नाहीये तुमच्या रेवतीच्या आयुष्याबरोबर मी किती मोठा खेळ खेळले. पण माझ्या भावाच्या सुखासाठी हे गरजेचं होतं. चला, नवऱ्या मुलाने आणि नवरी मुलीने लग्नासाठी पाट्यावरती उभं राहायचंय. हे यशच्या खिशात काय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.